हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा निकालाला खळबळजनक वळण। मतमोजणी वेळी रवींद्र वायकरांच्या मेहुण्याकडे ईव्हीएम कनेक्टेड फोन असल्याचा आरोप, 2 जणांवर गुन्हे दाखल। आक्षेपानंतर फेरमतमोजणी नव्हे फेरपडताळणी झाली, प्रकरणाचा सखोल तपास सुरू। ईव्हीएम मतमोजणीच्या वादावर निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती। वायकरांच्या मेहुण्याकडे मोबाईलमध्ये ईव्हीएम हॅक करणारा ॲप मतमोजणी वेळेचा सीसीटीव्ही का देत नाही, ठाकरे गटाचा निवडणूक आयोगाला सवाल। ठाकरे गटानं जिंकलेल्या जागांवरील ईव्हीएमवर संशय घेतला नाही, वायकरांना जनतेनं निवडून दिलाय, कितीही आदळआपट करा, धनुष्यबाणालाच जास्त मतं। मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरे गटावर खोचक टीका। पराभव जिव्हारी लागल्यानं त्यांचा रडीचा डाव सुरू, रवींद्र वायकरांचा ठाकरे गटावर पलटवार, तर वायकर पोस्टल मतांवर विजयी। निरुपमांनी देखील आरोप फेटाळले। ईव्हीएम हॅक होऊ शकत नाही, मतमोजणीचं सीसीटीव्ही न्यायालयाच्या परवानगीनंतर दिलं जाईल, निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। वायकर प्रकरणात थेट राहुल गांधींचं ट्विट, ईव्हीएमच्या पारदर्शकतेवर टीका। एलन मस्क यांनी शंका वर्तवलेल्या ईव्हीएमचं ट्विट रिट्विट करत मुंबईतल्या निकालावर सवाल। एलन मस्क यांनी गाड्या बनवण्याचं काम करावं, फुकट्या सल्ला देऊ नये, खासदार प्रफुल्ल पटेल यांचा खोचक टोला। 400 पार झालं असतं तर भारत हिंदू राष्ट्र बनलं असतं, टी राजांच्या वक्तव्यानं भाजपची पुन्हा कोंडी, तर प्रवीण दरेकरांचा टी राजांच्या फोनवर बोलण्यास नकार। टी राजाची बुद्धी कमी, भारत भारतच राहणार, 400 पारच्या दाव्यावरून अजित पवार गटाच्या अमोल मिटकरींचं टी राजांना उत्तर। भाजपचा लोकसभा अध्यक्ष झाला तर चंद्रबाबू नितीश कुमारांचाही पक्ष फोडला जाईल, संजय राऊतांचा दावा। चंद्रबाबूंच्या पक्षानं उमेदवार दिल्यास टीडीपीला पाठिंब्याची तयारी। लोकसभेचं उपाध्यक्षपद इंडिया आघाडीला न मिळाल्यास थेट लोकसभा अध्यक्षपदाचीही निवडणूक लढणार, सूत्रांची माहिती। नियमाप्रमाणे उपाध्यक्षपद विरोधकांना मिळण्याचा दावा। पंकजा मुंडेंनी घेतली आत्महत्याग्रस्त कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांची भेट। वायबचे कुटुंबियांच्या भेटीदरम्यान पंकजा मुंडेंना अश्रू अनावर, आत्महत्या थांबवा अन्यथा राजकारण सोडेन, पंकजा मुंडेंचं आवाहन। पावसाळी अधिवेशनापूर्वी राज्यात महायुती सरकारचं मंत्रिमंडळ विस्तार, मोठ्या फेरबदलाचा अंदाज, काही मंत्र्यांच्या खात्यामध्ये बदल तर काही मंत्र्यांना प्रमोशन मिळण्याची शक्यता। इस्लामपूर वाळवा मतदारसंघावर विशेष लक्ष राहणार, दबावाखाली राहण्याचे दिवस संपले, विश्वजित कदम आणि विशाल पाटलांचं जयंत पाटलांना थेट आव्हान। जयंत पाटलांनी पेरलं तेच आता सांगलीत उगवताय, निकाल सांगलीसाठीच नाही तर राज्यातील राजकारणासाठी टर्निंग पॉइंट ठरेल, दरेकरांचं वक्तव्य। काही दिवसात दिल्लीत वेगळा खेळ होऊ शकतो, भाजपच्या संसदीय समितीची अजून बैठक नाही, एकवाक्यताही दिसत नाही, आदित्य ठाकरेंचं विधान। शरद पवार ॲक्शन मोडमध्ये, इच्छुक असलेल्या विधानसभेच्या जागांची माहिती मागवली, मतदारसंघनिहाय माहिती मिळाल्यानंतर महाविकास आघाडीची एकत्र बैठक होणार। राज्यात पुढील 3 दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज, आज आणि उद्या मराठवाडा मध्य महाराष्ट्राला येलो अलर्ट, कोकणातही 2 दिवस मुसळधार पावसाचा इशारा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।